नमस्ते मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला आज आपण एक छानसं पर्यटन करूया. कोकणच्या लाल मातीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण कोकणातील अतिशय नितांत सुंदर असं एक बीच पर्यटन करूया. जून महिन्याची 8 तारीख आणि त्या 8 तारखेच्या सकाळीच आज आपण आहोत कोकणातील अतिशय फेमस अशा देवघळी बीचवरती. समोरच दिसते आपली लजवंती, जी आपल्याला या बीचवरती घेऊन आली. आणि आता मी तुम्हाला देवघळी बीचचा नजारा दाखवणार आहे. कोकणात जे काही अत्यंत सुंदर असे बीच आहेत त्याच्यामध्ये देवघळी बीचचा अगदी वरचा नंबर आहे. समोरच आपण अरेबियन सी पाहत आहोत. आणि मी तुम्हाला थोडीशी एक फॉल्ट लाईन दाखवतो. ही एक खडकातली एक सुंदर अशी एक फॉल्ट लाईन आहे आणि ती क्रॉस करून आपण जाणार आहोत देवघळी बीचवरती. कसं वाटलं मंडळी? समोरच आपण जो बीच पाहतोय तो आहे देवघळी बीच. डोंगरातल्या अत्यंत सुंदर अशा जागेवरती असलेला हा देवघळी बीच. समोरचा व्ह्यू पॉईंट आणि देवघळी बीचच्या आजूबाजूचा परिसर. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे, नाहीतर पाण्याची निळाई अगदी आपल्याला वरूनच दिसते. अत्यंत स्वच्छ सुंदर असं पाणी असतं इथे. आणि समोरच जो बीच दिसतोय ती अगदी वाळूची पांढरी शुभ्र पुळण म्हणजे गोल्डन सँड आहे ना, कोकणामध्ये फक्त देवघळी बीचलाच बघायला भेटते. समोरच आपण एक भली मोठी अशी गुहा पाहत आहोत. डोंगराच्या याच्यामध्ये नैसर्गिकरित्या कोरलेली एक गुहा आणि तिकडे जाण्यासाठी सुंदर असा एक दगडी पायमार्ग तयार गेलेला आहे. आणि समोरच असा एक व्ह्यू पॉईंट आहे. रत्नागिरीवरून पावस मार्गे ज्यावेळेस आपण आडिवरेला येतो त्या आडिवरेच्या थोडंसंच अलीकडे कशेळी गावामध्ये हा कशेळी देवघळी बीच आहे. या देवघळी बीचचा एक इतिहास असा थोडासा रंजक आहे, तो मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये दाखवेल. पण मेन रोडपासून अगदी 4-5 किलोमीटरवरतीच असलेला हा अतिशय नितांत सुंदर असा देवघळी बीच. निसर्गाचं सुंदर असं पर्यटन, एक वेगळं असं थोडंसं गर्दीपासून मुक्त आणि निसर्गाने नटलेलं एक वेगळं असं पर्यटन. सुंदर अशा जंगलात असलेला देवघळी बीच. समोरच अरेबियन सी, पावसाचं आगमन आणि त्याचं सुंदर असं रूप, समुद्राच्या पाण्याचे विविध कलर. पाऊस पडून गेल्यामुळे किनाऱ्यावरचं थोडंसं पाणी गढूळ झालेलं आहे. मान्सूनचं कोकणामध्ये आगमन. कधी कोकण पर्यटनात आलात आणि आपल्याला देवगडला जायचं आहे तर देवगडच्या थोडंसंच अलीकडे आहे, आवर्जून वाकडी वाट करा. कशेळी गावामध्ये कनकादित्याचं मंदिर देखील अतिशय सुंदर आहे आणि त्याच्याच बाजूला कनकादित्य मंदिराच्या बाजूलाच हा सुंदर असा देवघळी बीच आहे. सुंदर असं नैसर्गिक पर्यटन. बीचवरती जाण्यासाठी ही एक छानशी लाल दगडाची लाल चिऱ्याची पायवाट. आणि या पायवाटेनंच आपण कशेळीला आतमध्ये पोचतो, देवघळी बीचवरती पोचतो. सुंदर असं नैसर्गिक पर्यटन. संध्याकाळी जर आपण इथं आलात तर इथून सनसेट अतिशय सुंदर दिसतो. समोरचा जो व्ह्यू पॉईंट आहे त्याच्यावरती जर बसलं तर अख्खा समुद्र आपल्याला लाल झालेला पाहायला भेटेल. सुंदर असं नैसर्गिक पर्यटन. बाय मंडळी.